नमस्कार. मी सुवर्णा होम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे धन्यवाद. असाच सपोर्ट करा. खूप छान वाटतं मला तुमच्या सपोर्टनी. आज मी तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे व्हेज कटलेट. तर त्यासाठी आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलांना सुट्ट्या लागल्या म्हणजे आईला एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे मुलांसाठी काय बनवायचं आणि जे बनवायचं ते हेल्दी पण असायला हवं. हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्या आयांसमोर असतो आणि मुलांना वेगवेगळं खायलाही लागत असतं. तर मी त्यासाठी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे छान उकडून गार करून घेतलेले आहेत आणि बारीक किसणीने वगैरे नाही किसून घ्यायचे, फक्त असे हातानेच स्मॅश करून घ्यायचे. किंवा मग तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही स्मॅशरनी स्मॅश करून घेतले तरी चालतील. तर मी इथं घेतलेले आहेत 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे, 1 कांदा घेतलेला आहे छोटा, थोडासा अगदी फ्लावर घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, थोडंसं गाजर घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची मुलं खात असतील तर घाला, तिखट वाटत असेल तर नाही घातली तरीही चालेल. अर्धी ढोबळी मिरची घेतली आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोचं बी काढून मग घेतलेली आहे, म्हणजे मग कटलेटला पाणी सुटणार नाही. आणि थोडेसे घेतलेले आहेत वाटाणे आणि थोडेसे कॉर्न घेतलेले आहेत. तर मी हे उकडून घेतलेले आहेत. तुम्ही कच्चे जरी घेतले तरी चालतील, सगळ्या भाज्यांमध्ये ते बारीक होऊनच जातात. भाज्या तुम्ही बारीक चिरून घेतल्या तरी चालेल, किसून घेतल्या तरी चालेल. माझ्याकडे असं आहे चॉपर, त्याच्यात मी त्या सगळ्या चॉप करून घेणार आहे. बघा चॉपरनी छान बारीक झालेल्या आहेत भाज्या. सगळ्या भाज्या आपल्यावर यावर घालून घ्यायच्या. तुम्ही यात जी भाजी आवडत नसेल ती नाही घातली तरी चालेल, किंवा मग अजून यात दुसऱ्या भाज्या ज्या मी नाही घातलेल्या आणि त्या तुमच्याकडे असतील, पालक वगैरे, यात घातली तरी चालेल, छानच लागते. 1 वाटी पोहे. आपल्याला पोहे छान 2 पाण्याने धुवून 5-1 मिनिटासाठी फक्त भिजवून घ्यायचे. पाण्यात मी 5 मिनिटासाठी पोहे फक्त भिजवून ठेवणार आहे. सगळ्या भाज्या मी यावर घालून घेतलेल्या आहेत. आता पोहे भिजेपर्यंत आपण चटणी करून घेऊ. चटणीसाठी मी इथे घेतलेलं आहे कोथिंबीर, पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, आलं, मीठ, जिरे, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी साखर. मी आधी पण चटणीची रेसिपी दाखवलेली आहे, आता परत दाखवते. हिरवी चटणी जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस 4-5 बर्फाचे क्यूब जरूर टाका, म्हणजे चटणीचा कलर हिरवाची हिरवा तसाची तसा राहतो. मस्त हिरवीगार अशी आपली चटणी तयार आहे. बघा 5 मिनिटात चटणी होईपर्यंत आपले पोहे छान भिजलेले आहेत. आता ते एका गाळणीवर छान नितरून घ्यायचे. सगळं पाणी मी पोह्यांमधलं काढून टाकलेलं आहे. आपण जे आलं हे करून ठेवलेलं होतं किसून, ते मिरची, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. मी इथे अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालाही घेऊ शकता, किंवा मग अर्ध लिंबू पिळून टाकला तरीही चालेल. अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा अगदी मिरची पूड घेतलेली आहे. काळ्या मिरची पूड असली तर टाका, नसेल तर काही हरकत नाही, पण चव छान येते म्हणून मी टाकली आहे. 1 चमचा घेतली धने जिरेची पूड, 1 चमचा मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता. अर्धा चमचा घेतलाय हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा, छोटा चमचा आहे हा, तिखट पण तुम्हाला लहान मुलं खातात त्यानुसार तुम्ही टाकू शकता, कारण आपण मिरची पण टाकलेली आहे म्हणून. याच्यात तुम्ही गरम मसालाही टाकू शकता. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. टाकून घ्यायचे आपण जे पोहे, 1 वाटी पोहे जे भिजवून घेतलेले आहेत ना ते.
आता फक्त एक 5 मिनिटासाठी हे आपल्याला छान मुरू द्यायचंय. 5 मिनिटं झालेली आहे. बघा आपलं पीठ छान मुरलं गेलेलं आहे. एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे. थोडासा आपल्याला तेलाचा हाताला तेल लावून घ्यायचंय. खूप नाही लावायचंय. हाताला थोडंसं तेल लावून मी पाहिजे तसे आपल्याला आकार देऊन घ्यायचे. शक्यतो खूप जाड नका करू करताना कटलेट, म्हणजे ते आतपर्यंत छान फ्राय होतात. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही छान इथे करून घ्या. एकीकडे मी लगेच पॅन मध्ये थोडंसं तेल तापायला ठेवलेलं आहे. एक एक छान आपण लगेच त्यात ठेवून घ्यायचंय. बघा अगदी कमी तेलात आपण छान करतोय. एका बाजूने मीडियम गॅसवर आपल्याला करून घ्यायचे आहे. लगेच नाही उलटायचे. एक 2 मिनिटं झाले की मग उलटून घ्यायचे. आता आपण दोन्ही बाजूनी छान ते कुरकुरीत होईपर्यंत छान ब्राऊन कलर मस्त असा आपला कुरकुरीत खालून वरून दोन्ही बाजूनी छान फ्राय करून घ्यायचे. मस्त असे खमंग दोन्ही बाजूनी छान. आता आपले कटलेट तयार आहे. एक 5 ते 6 मिनिटं लागतात एक बॅच व्हायला. असे आपले कटलेट तयार आहे. अगदी घरच्याच साहित्यात शिवाय सगळ्या भाज्या घालून केलेले आहेत. मुलांना असे नक्की आवडतील. सुट्ट्यांमध्ये तुम्ही नक्की करा. माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.